ते अध्यात्म एक अम्ब्रेला छत्री म्हणून आपण बघू, ज्याच्या अंडर सगळी मानवता येते, बरोबर. वेगवेगळे धर्म येतील. पण आता आपण पर्टिक्युलरली हिंदू धर्माचे जगद्गुरू आहात रामानंदाचार्य आहात, तर त्यावेळी धर्म हा मी मानतो, पण ती माझी जबाबदारी आहे का? आणि जर आहे तर ती आपल्या शिकवणीमधून आपण कशी शिकवतो? माझी धर्माबद्दलची व्याख्या अशी आहे, धर्म म्हणजे विचारधारा आहे. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. ही ज्या विचारधारेमध्ये शिकवला जातो तो धर्म. इसवी सन 1300 मध्ये आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले. ज्यावेळेला या धर्माला ग्लानी आली आणि हा धर्म आता थोडा इतरस्त होऊ शकेल अशी ज्या परिस्थिती निर्माण झाली, त्या असं म्हणतात भगवान प्रभू रामचंद्र रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये अवतरले. जसं इसवी सन 772 मध्ये हिंदू धर्म यदा, ते भगवान कृष्णाने गीतेत सांगितलं, ज्यावेळी धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत, म्हणजे ज्या ज्यावेळी ग्लानी येते त्यावेळी मी येतो. तेव्हा पहिले आले ते आद्य जगद्गुरू शंकराचार्य. शंकर होते ते प्रत्यक्ष, आणि ते प्रकट झाले शंकराचार्यांच्या रूपातून, आणि त्यांनी हिंदू धर्माचं संवर्धन केलं, समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांत तो परत मलिन झाला. 1300 सालामध्ये आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आले आणि त्यांनी लोकांना सांगून टाकलं, जात पात पूछे ना कोय, जो हरी का भजन करे वो हरी का होय. त्या मार्गावर आम्ही चालतो. त्याच्यामुळे आम्ही जातपात मानत नाही. मनुष्य हीच आपली जात, मनुष्य हाच आपला धर्म. माझी शिकवण स्वतःची अशी आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. आम्ही जगा कशाला म्हणतो, की जो सुख दुःखाच्या पलीकडे गेलाय, नाही तळमळ दुःख क्लेश, अशा प्रकारे तू जग आणि दुसऱ्याला जगव. ही तुझी जबाबदारी आहे. तू माणूस म्हणून आहे, त्या माणूस या नात्यानं तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, बुद्धी असल्यामुळे अशा प्रकारची नीतिमूल्य इतर माणसांमध्ये रोपण कर. आणि प्रत्येकाला आनंद मिळवायचा असतो, प्रत्येक आनंद मिळवण्यासाठीच प्राणी जन्माला आलाय, हे सगळ्यांना शिकव, असा त्या संदेशाचा अर्थ आहे. आणि त्या गाईडलाईनवर आज किती कामं चालू आहेत आमच्या संप्रदायाची.